हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात स्पेशल शेंगोळीची रेसिपी। बऱ्याच ठिकाणी याला मिठुकले देखील म्हणले जाते। काही ठिकाणी या शेंगोळ्यांची आमटी देखील केली जाते। आपण आज हे शेंगोळे तांदळाच्या पिठापासून तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अधिक मिरचींचा वापर करू शकता। त्यानंतर याच्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे। याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। हे वाटण आपल्याला थोडे जाडसरच ठेवायचे आहे, जास्त बारीक करून घ्यायचं नाही। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घालत आहे। साधारण 2 चमचे होईल एवढे तेल मी या ठिकाणी वापरलेले आहे। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले वाटण घालायचे आहे। आता आपल्याला हे वाटण चांगले भाजून घ्यायचे आहे। भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी वापरायचे आहे। साधारण 1 तांब्या होईल एवढे पाणी या ठिकाणी मी वापरलेले आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे। तुम्ही मिठाचा वापर चवीनुसार करू शकता। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आली की आपल्याला गॅस या ठिकाणी बंद करायचे आहे आणि याच्यामध्ये तांदळाचे पीठ आपल्याला घालायचे आहे। या ठिकाणी तांदळाचे पीठ आपल्याला एकदमच घालायचे आहे। अशा पद्धतीने आपण जेवढे पीठ घेणार आहोत ते पीठ या ठिकाणी एका वेळी घातले तरी चालते आणि अशा प्रकारे छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे पीठ मी परातीमध्ये काढून घेत आहे। आता हे गरम असतानाच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचे आहे। पीठ मळत असताना आपण या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तुम्ही साधारण पाण्याचा हात लावून या ठिकाणी पीठ मळून घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। आता आपल्याला शेंगोळे उकडून घ्यायचे आहेत, त्यामुळे या ठिकाणी मी उकड चाळण घेतलेले आहे आणि त्याला सर्वत्र तेल लावलेले आहे। आता पळपुटाला देखील आपल्याला तेल लावायचे आहे, जेणेकरून शेंगोळे करताना ते चिकटणार नाही। आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण गोळा छोटासा घेऊन त्याला फोलार हाताने फिरवायचे आहे। हे शेंगोळे आपल्याला जास्त जाड करायचे नाहीत किंवा पातळ देखील करायचे नाहीत। अशा प्रकारे मीडियम साईजचे हे शेंगोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। अतिशय झटपट आणि चवीला छान लागणारे हे शेंगोळे आहेत। बऱ्याच ठिकाणी शेंगोळ्याची आमटी देखील केली जाते।
अशा प्रकारे सर्व शेंगोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता याच्यावरती थोडेसे तेल आपल्याला लावायचे आहे। आता हे वाफवून घेऊया। या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे। तुम्ही या ठिकाणी स्टीमरचा देखील वापर करू शकताय। आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला चाळण ठेवायचे आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटे याला वाफवून घेऊया। तांदळाचे शेंगोळे असल्यामुळे पटकन वाफवले जातात। तुम्ही बघू शकताय आपले शेंगोळे बनून तयार झालेले आहेत। खूप झटपट आणि पौष्टिक असे हे शेंगोळे बनून तयार आहेत। पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही गरम गरम खायचे असेल तर पटकन तयार होणारे हे शेंगोळे आहेत। तुम्ही याला सॉस सोबत देखील खाऊ शकताय। तुम्ही बघा आतून सुद्धा छान वाफवलेले आहेत। याचा कलर देखील खूप सुंदर असा आलेला आहे। फक्त तांदळाच्या पिठापासून तयार होणारा हा झटपट पावसाळी नाश्ता आहे। तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। जर तुमच्या काही कमेंट प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकताय। तर चला मग परत भेटूया अशा नवनवीन रेसिपी घेऊन। तोवर बाय। थँक्यू।